सर्व स्पर्धेचे आलेले सर्वांना शुभेच्छा। या स्पर्धेच्या स्पर्धेची सुरुवात आपल्या संस्थेचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या आयटीआय विभागाचे गटनिर्देशक केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व माझे प्राचार्य यांच्या आज पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणजे एकात्मक मानव दर्शन एक वर्षानिमित्त आपल्या सर्व आयटीआयमध्ये काही स्पर्धा म्हणजे 22 एप्रिल ते 2025 एप्रिलपर्यंत आपल्याला काय करायचं स्पर्धा घ्यावायच्या आहे। त्यानिमित्त हा कार्यक्रम केलेला आहे। तर मी आज पंडित दीनदयाळ उपाध्याय याविषयी थोडक्यात माहिती करून देणार। तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म म्हणजेच 1916 आणि मृत्यू 11 फेब्रुवारी 1967। हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते। डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्यासह म्हणजे भारतीय जनसंघाच्या पायाभरणी त्यांचा म्हणजे महत्त्वाचा वाटा भारतीय जनसंघातून ते भारतीय जनता पक्षाचा गमदार कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय हे 1937 साली कानपूर येथे संघाचे म्हणजेच कमिशनर होते। 1942 मध्ये प्रचारक झाले आणि साधी आणि व उच्च विचारसरणी त्यांचा स्थायी स्वभाव शास्त्री धर्मग्रंथ आणि तात्विक ग्रंथाच्या चिंतनातून म्हणजेच मनुष्यातून त्यांनी एकात्म मानवतावाद हा सिद्धांत मांडला। भारतीय समाजात केला व 11 फेब्रुवारी 1968 साली म्हणजेच त्यांना म्हणजे 1968 साली म्हणजे आदिनाथ मारेकरी यांनी काय केला ते त्यांचा काय केला केला ज्ञानबाजूने 1968 मध्ये म्हणजे त्यांचा युगक सराय हा त्याची काय म्हणजे सेवग्रास म्हणून त्या रेल्वे स्टेशनला पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे नाव देण्यात आले। आजच्या जंक्शन या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने आहे। तर ते दिल्लीतील दीनदयाळ रिसर्च सेंटर आहे त्यांच्या नावाने दिल्लीमध्ये दीनदयाळ रिसर्च सेंटर आहे। तर अशा प्रकारे मी या थोडक्यात आले माहिती दिली। सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर असलेले शिक्षक यांना वंदन करून नमस्कार, माझं नाव जय चौधरी आहे। मी माझं ट्रेड